पण मी अजून एक तुम्हाला विनंती करतो, मी कोणाचं कौतुक करायला किंवा कोणाच्या मागे संपर्क मंत्री म्हणून राहायला आलेलो नाही, पण ज्या दिवशीपासून या जिल्ह्यामध्ये निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार झाले त्यानंतर मात्र 100% दीपकभाईंच्या नेतृत्वाखाली आणि निलेशजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेला या जिल्ह्यात बाकीच्यांपेक्षा चांगले दिवस आले हे सांगायला. आणि म्हणून आपल्याकडे नेते आहेत, दीपकभाई आहेत, निलेशजी आहेत, संजय आंग्रे तुम्ही आहात, दत्ता सामंत आहेत, संजय पडते आहेत, संजू परब आहेत, पूर्वीचे माझे सर्व सहकारी आहेत. त्यांनी हातात हात घालून जर काम केलं आपली ताकद एवढी मोठी आहे कदाचित त्याची तुम्हाला कल्पना नसेल. आणि अजून एक विनंती, थोडं आता आपण संघटनेच्या सभासद कोटीला बोलणं गरजेचं आहे. विकासाची कामं होत राहतील, आपल्यातले मतभेद असतील, मनभेद असतील, हे देखील आपण सोडून टाकू. कोणाकडे कोणाचं जर लक्ष केलं नसेल ते चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ. कोणाकडे दुर्लक्ष झालं असेल तर त्याला कायमस्वरूपी गाडीतनं फिरवू. एखाद्याला गाडीतनं फिरवलं नाही म्हणून राग असेल तर मी रस्त्यानं चालत फिरेल, तो माझ्या गाडीतनं फिरेल, अशी काहीतरी सगळी यंत्रणा आपण काढू. पण हे राग रुसवे पुंगे सगळं बाजूला ठेवून आपण पक्षासाठी अहोरात्र मेहनत केली पाहिजे. आणि ती अहोरात्र मेहनत करत असताना समोरच्याचा मान सन्मान देखील झाला पाहिजे. आज आपण महायुतीमध्ये काम करतोय. परवा आपण मालवणच्या एका बैठकीमध्ये सांगितलं कुडाळच्या की कोणाचाही अपमान करून आपल्याला संघटना वाढवायची नाही. तर आपण काय करणार आहोत, आपण काय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे हे लोकांना सांगून आपण त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. आणि कणकवली मतदारसंघातले हे सगळे प्रमुख पदाधिकारी आज कदाचित 250-300 पदाधिकारी प्रमुख आपण बोलवले, परंतु या 250-300 पदाधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही रान उठवू शकता, संघटनेसाठी सभासद नोंदणी करू शकता. आणि म्हणून सगळ्यांचा आदर ठेवा. बघा, माझ्या आयुष्यामध्ये मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. कोण जरी करत असलं तरी मी कोणाच्या वैयक्तिक भानगडीत गेलेलो नाही. पण संघटनेसाठी जे काय आपल्याला करायचं आहे ते दत्ताशेठ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा का सांगतो की आपल्याला महायुतीचा पण सन्मान करायचा आहे, पण आपल्याला असं कुठच्याही शिवसेनेच्या माध्यमातून पाऊल टाकायचं नाही. आणि मला संपर्क मंत्री म्हणून इथे येऊन मी सगळा सिंधुदुर्ग 100% करणार आहे हे देखील मला सांगायचं नाही. कारण मला माझ्या मित्र पक्षाचा देखील आदर आहे, मला देखील राणे साहेबांबद्दल आदर आहे, मला देखील पालकमंत्री नितेश राणेंबद्दल आदर आहे. आपला आदर कोण करत असेल न करत असेल हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग राहिला, पण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार म्हणून काम करत असताना या सगळ्या नेते मंडळींचा मला मनापासून आदर आहे. आणि म्हणून कोण काय करतोय, कोण निधी देतोय, कोण निधी देत नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं भविष्यामध्ये जर नितेश राणेंना भेटायची वेळ आली तर मी स्वतः जाईल. मी सिनियर आहे, मी 5 वेळा निवडून आलोय, मी याच्या अगोदर 4 वेळा मंत्री राहिलोय असं काही मी सांगणार नाही. नितेश या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांचा मान सन्मान ठेवून मी त्यांच्याकडे जाईल आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि म्हणून सांगितलं, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं सरकार जे मी काय रत्नागिरीमध्ये करणार आहे त्याचे पडसाद सिंधुदुर्गामध्ये उमटणार आहेत. मी जे काय रत्नागिरीमध्ये करणार आहे त्याचे पडसाद मुंबईमध्ये उमटणार आहे. त्याच्यामुळे आम्ही समन्वयानंच काम करणार आहोत. जरी भाषणांमधनं स्वतःची संघटना वाढवायला कोणी जर बोलत असेल तर त्या सगळ्याकडे आपण दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. आपण एक महायुतीचं कुटुंब म्हणून काम करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कुठेही किंतु परंतु मनामध्ये ठेवू नका. संजय आंग्रे या व्यासपीठावर आहेत, दत्ता सामंत देखील आहेत. मालवणला राणे साहेबांच्या घरी आम्ही सविस्तर याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि राणे साहेबांसारख्या सिनियर व्यक्तीनं मला आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की महायुतीवर आणि महायुतीच्या कुठच्याही घटक पक्षावर अन्याय होणार नाही यासाठी स्वतः राणे साहेब देखील पुढाकार घ्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे अशा सगळ्या सिस्टीममध्ये आपल्या सगळ्यांना जर मान सन्मान मिळत असेल तर आपण कुठेही कटुता न आणता आपण सगळ्यांनी एकत्रपणानं काम केलं पाहिजे. एक साधं उदाहरण मी माझ्या मतदारसंघामध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी कळतील. माझ्या मतदारसंघामध्ये बिरकरवाडा नावाचा एक बंदर आहे. सुदेशजी नगरपालिकेमध्ये काम करतात, बाबूशेठ ग्रामीण भागामध्ये काम करतात. ते दोघं इथं त्याचा पुरावा आहे. बिरकरवाडा बंदराला आम्ही गेले 7-8 वर्ष 39 कोटी रुपये मागत होतो. म्हणून सांगितलं बोलण्याकडे तुम्ही लक्ष देत जाऊ नका. ज्यावेळी नितेशजींना मी मुंबईमध्ये भेटलो, मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना मागणी केली
की माझ्या मतदारसंघामध्ये मला 39 कोटी रुपये पाहिजे. 39 सेकंदाचा देखील विचार न करता त्या माणसानं मला 39 कोटी रुपये दिले. आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी गैरसमजात होत असतात, काही गोष्टी बोलण्याच्या ओघात होत असतात. सगळेच उदय सामंत बनू शकत नाही. मी प्रचंड 25 वर्षामध्ये अनेकांवर वैयक्तिक जे बोलत होते त्यांच्या बाबतीत मी कधीही बोललो नाही. दत्ता शेट्टींना माहित असेल मी जेव्हा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळी माझ्यावर तर पण या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या असतात. त्या राजकारणातल्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या असतात. त्या काही मुद्दाम केलेल्या नसतात. काही लोकांनी भाग पाडलेलं असतं, काही लोकांची मजबुरी असते, काही लोकांचं संघटन मानण्याचं कौशल्य ते असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण संयमानं काम केलं पाहिजे. आणि परवाच्या व्यासपीठावर देखील मी निलेशजींना धन्यवाद दिले. निलेशजींनी त्यांच्या स्वभावामध्ये जो बदल केलेला आहे, वागण्यामध्ये जो बदल केलेला आहे, मी दत्ताजी आज तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही भविष्यकार नाही घेऊन ठेवा. निलेशजी ज्या पद्धतीने आज संघटना वाढवण्यासाठी काम करतायत, आज संघटना वाढवत वाढवत ते ज्या पद्धतीने मार्गक्रमण करतायत, एक काळ निलेश राणेंचा नक्की येईल हा माझा शब्द आज तुम्ही घेऊ शकता. आणि हे कॉम्पिटिशन म्हणून सांगत नाही. आज जरी ते व्यासपीठावर नसले, कामानिमित्त मुंबईला गेले असले, तरी देखील सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी टेक ऑफ घेतलेला आहे, विकासात्मक घेतलाय, भाषणाच्या दृष्टीने घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की विधिमंडळातली त्यांची जी भाषणं आहेत, विधिमंडळातली भाषणं अशी भाषणं आम्ही 25 वर्ष विधिमंडळामध्ये जाऊन सुद्धा आम्हाला जमली नाही. एवढी अभ्यासू भाषणं विधानसभेमध्ये. आणि म्हणून त्यांना देखील कुठं डिस्टर्ब होतं का म्हणजे मी चांगल्या अर्थाने हे सांगतो. आपल्या वागणुकीतनं आपण निवडून दिलेल्या शिवसेनेच्या आमदाराला कुठे असं वाटतं का म्हणे की आपण काहीतरी त्यांच्या बाबतीमध्ये वेगळं करतोय. या सगळ्या दक्षता आपण घेतल्या पाहिजेत. आणि शेवटी काल तुम्हाला कळलं असेल एक मुलाखत झाली देशाच्या पातळीवर, कोण कोणाला म्हणाले, ताबडतोब सगळ्यांनी सुरू केलं की राजसाहेब आणि युबीटीचे पक्षप्रमुख एकत्र येणार. मला विचारलं, मी स्पष्ट सांगितलं की जे बारामतीच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं की 2 पवार एकत्र आले तर आम्हाला अडचण असण्याचं काही कारण नाही, पण कुटुंब कधी दुबंग होऊ नये ही माझी पहिल्यापासूनची भूमिका. काल देखील ते मी हे सांगितलं. आणि म्हणून मला दत्ताशेठ विनंती करायची आहे की राणे साहेब हे आपले वरिष्ठ आहेत. आज ते भाजपचे खासदार म्हणून काम करतायत, नितेशजी आज पालकमंत्री म्हणून काम करतायत, आणि निलेशजी आपले नेता म्हणून काम करतायत शिवसेनेचं. या संपूर्ण कुटुंबामध्ये कुठेही काही गडबड होणार नाही याची दक्षता आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. ही खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाची संस्कृती आहे. ती पाळण्याचं काम या सभासद नोंदणी करता करता आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो.